सिंदखेड राजा ते शेगाव भक्तिमार्ग होऊ नये याकरिता जिल्ह्यात फार मोठं आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं होतं। त्या उलट आज बुलढाणा या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन हा भक्तिमार्ग व्हावा यासाठी शेतकरी जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। काही पदाधिकारी आहेत। काय नेमकं म्हणणं आहे तुमचं, शासनाला काय सांगाल? आमची विनंती अशी आहे शासनाला की शासनाने सिंदखेड राजा ते शेगाव भक्तिमार्ग जो मंजूर केलेला आहे तर त्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांचं त्याला समर्थन आहे। यामध्ये मेन मुद्दा हा महत्त्वाचा आहे की त्या समृद्धी भक्ती महामार्गामध्ये जात असलेल्या जमिनी ह्या जास्त प्रमाणामध्ये ई-क्लासच्या असून त्याच शेतकऱ्यांचा या विषयाला विरोध आहे। आणि बहुतांश शेतकरी आज शेकडो शेतकरी या ठिकाणी आलेले यांच्या खाजगी जमिनी आहे। ज्यांच्या खाजगी जमिनी आहे ते सर्व शेतकरी ज्यांचे सातबारे आहे पूर्वजापासून ते सर्व शेतकरी याला समर्थन देत आहे। आमची फक्त एवढीच विनंती आहे प्रशासनाला, शासनाला, राज्य सरकारला की या जो मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग झाला त्याच्याच धर्तीवरती सिंदखेड राजा ते शेगाव हा जो होणारा जो महामार्ग आहे तर याला शासनाकडून आम्हाला जो मोबदला मिळणार आहे तर तो मोबदला हा 4 पट किंवा 5 पट मिळाला पाहिजे। जर असा प्रकारचा जर मोबदला त्या ठिकाणी जर मिळाला तर जे विरोधात असलेले जे लोक आहे तेही सुद्धा याच्यासाठी समर्थनात एक दिवस आमच्या सोबत राहणार आहे असे त्यांचे आम्हाला संकेत आलेले आहे। ते आम्हाला भेटलेले आहे, बोललेले सुद्धा आहे। या ठिकाणी मला सांगा की किती शेतकरी जे आहेत ते आता या ठिकाणी उपस्थित आहेत जे बाधित होणार आहेत? जे ते शेतकरी जवळपास 200 ते 250 लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि देळगोरा तालुक्यामधून कमीत कमी 60-70 आलेले, चिखली तालुक्यामधून 40-50 आलेले, खामगाव तालुक्यामधून 50 ते 60 जण आलेले, शेगावमधून काहीतरी बऱ्याचशा प्रमाणामध्ये या ठिकाणी आलेले, त्यांचा आकडा मला सांगता नाही येणार, पण खामगावमधून सर्वात जास्त या ठिकाणी लोक आलेले। आपण कुठल्या पदावर आहात? आपलं नाव काय? माझं नाव सवडे पाटील। मी कुठल्याही पदावरती नाही आहे, फक्त मी एक शेतकरी पुत्र म्हणून या ठिकाणी आलेलो आहे। राजकारण हा विषय या ठिकाणी मला आणायचा नव्हता म्हणून त्या अनुषंगाने माझी सुद्धा यामध्ये 1 हेक्टर 36 आर जमीन ह्या भक्ती महामार्गामध्ये जात आहे। तर माझी तळतळीची विनंती आहे सर्व जिल्हावासियांना, संत गजानन महाराज ज्यांचे भक्तांना की हा समृद्धी महामार्ग, हा भक्ती महामार्ग होऊ द्यावा अशी माझी त्यांना तळतळीची आणि हात जोडून विनंती आहे। तुमची शेती त्या ह्याच्यात बाधित होते का? काय तुमचं म्हणणं आहे? माझी शेती नाही आहे, पण खामगाव शेगाव तालुक्यातर्फे आम्ही प्रतिनिधी म्हणून आलेला आहे। आमच्या खामगाव आणि शेगाव तालुक्यामधून एकही असा शेतकरी विरोधात नाही आहे। जे करत आहे किंवा हवा उडवत आहे की विरोध आहे तर आमचं खामगाव आणि शेगावमध्ये एकही विरोधात नाही। सर्व शेतकरी समर्थनमध्ये आहे आणि आता इथं आलेले आहे। आता आम्ही काही लोक प्रतिनिधी म्हणून आलेला आहे, प्रतिनिधी स्वरूपात आलेला आहोत, पण यानंतर जो मोर्चा निघेल तर प्रत्येक शेतकरी हा इथं मोर्चामध्ये सहभागी असणार आहे। निश्चितच हा भक्तिमार्ग व्हावा यासाठी हे आज जे आहे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं, परंतु यापुढे देखील आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देखील या शेतकरी व पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा।